आज माझ्या हळदीच्या दिवशी कलवरेंनी तर नवरदेव आणि नवरीचं लई जंगी स्वागत करायचं ठरवलं होतं. त्यांनी कुठून तरी या रंगाच्या नळकांड्या आणल्या होत्या आणि म्हणे का याच्यामध्ये नवरदेव नवरीची एंट्री करू. आयडिया तर एकदम जबरदस्त होती, पण याच्यातून नेमका रंगच उडाले का धुराळा झाला हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजेल. तर मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये आपण हळदीच्या आधी साखरपुड्याचा कार्यक्रम बघितला होता आणि तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो आधी बघून घ्या. पण आता साखरपुडा आणि हळद एकाच दिवशी असल्यामुळे साखरपुडा झाल्या नवरदेव आणि नवरी लगेच हळदीच्या कार्यक्रमासाठीची तयारी करायला गेली आणि तोपर्यंत पाहुणी मंडळी जेवायला गेली आणि मग लय जास्त वेळ न दावडता लगेच नवरदेव नवरी हळदीसाठी सज्ज झाली. पण आमच्या स्वागतासाठी कलवरेंनी असा एक वेगळाच प्लॅन केला होता. त्यांनी कुठून तरी रंगाच्या नळकांड्या आणल्या होत्या. त्यामुळे आम्ही असं कडा नाही रंग धरून चालवून तुम्ही बरोबर मध्ये भागून चालायचं. मग ही आयडिया आम्हाला आणि कॅमेरामन दोघांना पण लय आवडली. मग नवरदेव आणि नवरीचे वडील नवरदेव आणि नवरीला स्टेज कडे घेऊन निघाले. पण थांबा, हा विषय इथपर्यंतच भारी होता. नंतर त्या नळकांड्यांमधून कलर कमी आणि धुरच जास्त निघायला लागला आणि तो दोर इतका झाला हळदीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. पण जाऊन द्या, म्हणायला तर झालं ना, आमच्या हळदीच्या दिवशी आम्ही लय धुराळा केला होता. मग ना आनंदाश्रू ना दुःखाश्रू असे असणारे आमचे धुराश्रू पुसून आम्ही निघालो स्टेजकडे. तिथं सुवासिनींकडून आपल्या संस्कृतीप्रमाणे हळदीची तयारी चालू होती आणि इथं पण पुरुषांच्या आधी महिलांनाच मान राहतोय. त्याच्यामुळे आधी नवरीचं फोटोशूट चालू झालं. मग त्यावर मी नवरदेवाच्या बाजूने असणाऱ्या महिलांच्या खुर्च्यांमध्ये आई जवळ जाऊन बसलो आणि तिथं जाऊन बसायची दोन कारण होती. पहिलं म्हणजे नवरीचं फोटोशूट होस्तवर मला काही काम नव्हतं आणि दुसरं म्हणजे या सगळ्या महिला मानल्या आजचा ब्लॉग असणारच, आम्ही त्याच्यात दिसलोच पाहिजे आणि आपण कोणाला नाराज करीत नाही. आणि बायांचा एक गुण राहतोय, व्हिडिओ मध्ये तर यावा वाटत आहे पण असं बा त्याचाच काय आमच्या कॅमेऱ्याकडे लक्षच नाहीये. मग फायनली नवरदेव आणि नवरी स्टेजवर आली. तर आमचं टाबर म्हणलं का मला पण स्टेजवर जायचं. तेव्हा आमच्या वहिनी म्हणजे त्याची आई त्याला म्हणी, अरे बाळा थांब, अजून तर मामाला पोरगी नाही झाली. पण याचा अर्थ असा नाही का प्राची माझ्या मामाची मुलगी. आमचं नवीन नातं आहे आणि हे तुमच्या लय जणांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण टावर म्हणे आपल्याला नवरदेवासारखी इज्जत पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यासाठी तर मी फार नवरदेवापेक्षा पण भारी बुटं घालून आलेलो आहे. मग त्याला वहिनी म्हणे का धरी नवरदेवाची खुर्ची बस याच्यावर, तर मी पोरगी सापडून आणि ती. मग आता टाबरासाठी पोरगी सापडू नाही तर नाही सापडू, पण आपण आपली हळद लावून घेऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. आताच पाहिजे असेल तर ट्यूब चॅनलवर मोठा ब्लॉग आलेला आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.